ओके ऋषी, जेवढं हायलाइट केलं तेवढं रीड कर. हो. प्रस्तुत उतारा माझी जीवन कहाणी हेलन केलर, अनुवाद माधव केरवे या पुस्तकातून घेतलेला आहे. अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षकाने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे. ओके. सो बघा, स्पेसिफिकली आपल्या टॉपिकचं नाव आहे शब्दांचे खेळ, आणि याची जी लेखिका आहे ती आहे हेलन केलर. आता ह्यांच्याविषयी सांगते. हेलन केलर आहेत त्या मूकबधीर आणि ब्लाइंड होत्या, म्हणजे त्यांना दिसत नव्हतं आणि त्यांना म्हणजे ऐकायलाही येत नव्हतं. आता ऑब्व्हियसली दिसत नाहीये ठीक आहे, पण ऐकायला येत नाही, त्याच्यामुळे मग आता आपल्याला ऐकायलाच येत नसेल तर आपण बोलू कसे ना. त्याच्यामुळे मग ब्लाइंड, डेफ आणि म्यूट अशा तिन्ही गोष्टी म्हणजे त्या अपंगत्व म्हणजे दिव्यांग होत्या. सो त्यांची ही स्टोरी आहे. तर बघूया आपण काय लिहिलंय प्रस्तावनेमध्ये. प्रस्तुत उतारा हा जो काही चॅप्टर आहे तुमचा, माझी जीवन कहाणी, हेलन केलर, अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन. ओके. तर हेलन केलर ऑब्व्हियसली ती फॉरेनर होती. तर तिने जे काही लिहिलं असेल बुक माझी जीवन कहाणी, तर त्याचं ट्रान्सलेशन हे जे आहेत माधव कर्वे, तर त्यांनी या पुस्तकातून घेतला आहे. ओके ठीक आहे. माझी जीवन कहाणी या पुस्तकातून हा जो काही चॅप्टर आहे तो घेतलाय. अपंगत्वामुळे म्हणजे तिला जे काही दिव्यांग, तिला जे काही अपंगत्व आलेलं, भाषा शिक्षणात येणारे अडथळे मीन्स ऑब्स्टॅकल्स. ओके. तर ते दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता एक मुलगी आहे हेलन केलर, ती ब्लाइंड आहे. तिला ना ऐकायला येत आहे आणि ऐकायला येत नाही म्हणून ती बोलू पण नाही शकत. तर अशा सिच्युएशन मध्ये तिची जी टीचर होती, तर तिने तिला कसं शिकवलं, स्पेसिफिकली तिला भाषा, ओके, लँग्वेज कशी शिकवली त्यांनी, आणि शिकवताना त्या लँग्वेज शिकवताना येणारा ऑब्स्टॅकल्स, त्या लँग्वेज शिकवताना येणाऱ्या डिफिकल्टीज किती आल्या आणि त्या कशा दूर केल्या, याचे वर्णन टोटली तुम्हाला या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. ओके. सो मीन्स तुम्ही काय शिकणार आहात की एक टीचर आहे, त्या टीचरचं नाव नंतर कळेल तुम्हाला, हेलन केलर यांची टीचर, आणि ती त्यांना कशी भाषा लँग्वेज शिकवते, तर त्याचं वर्णन या प्रस्तुत चॅप्टर मध्ये आलेलं आहे. एवढं कळलं स्टुडंट्स? येस टीचर. ओके. तनिष्का, जरा पहिला पॅराग्राफ वाच इथपर्यंत. कल्पना नव्हती इथपर्यंत. येस टीचर. माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन मला शिकवायला आल्या. तो दिवस दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं मला नवल वाटलं. 3 मार्च 1887 मला आठवण वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. त्या दिवशी दुपारी मी पोर्च मध्ये उभी होती, शांत, कशाच्या तरी अपेक्षित. आईच्या खाणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार ह्याचा मला साधारण अंदाज आला. म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यावर वाट पाहत राहिले. अचानक पोर्च झालून टाकणाऱ्या हॅनेस्कल वेलीच्या जाळामधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. नकळत माझे बोट बाजूनं सवयीच्या पानावर आणि वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलल्यावर तसा करण्यावरून कळ्यांवरून फिरली. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय त्याची काही मला कल्पना नव्हती. ओके.
सो आता आपण चालू करूया. ठीक आहे. आता हेलन केलर पहिल्याच ओळीमध्ये काय लिहिते, माझ्या आठवणीतला, ओके, तिच्या मेमरी मधला, तिच्या आयुष्यातला, तिच्या लाईफ मधला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे कोणता होता, तर तिच्या ज्या बाई टीचर, त्यांचं नाव दिलंय ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन, या मला शिकवायला आल्या तो दिवस. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला या स्टोरी, या पूर्ण चॅप्टर मध्ये त्यांनी कसं तिला शिकवलं, आणि त्या ज्या आयडियल होत्या तिच्यासाठी, आयडियल म्हणजे काय, की त्या जर नसत्या तिच्या आयुष्यात तर कदाचित ती आज जे बनली आहे, ती आज त्या ज्या सक्सेसफुल बनल्या आहेत तर त्या बनल्या नसत्या. तर त्या आपल्या चॅप्टरच्या सुरुवातीच्याच ओळीला लिहित आहेत, माझ्या आठवणीतला, माझ्या स्मरणातला सगळ्यात पहिला दिवस म्हणजे कोणता, तर माझ्या बाई टीचर ज्या आहेत ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन, त्या मला शिकवायला आल्या तो दिवस. म्हणजे त्यांच्या आयुष्यातला हा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. ओके, बाईंचं नाव लक्षात ठेवा, ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं मला नवल वाटतं. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य म्हणजे काय, तर ही जी मुलगी आहे हेलन केलर, या ज्या आहेत बघा, नॉर्मली त्या ज्या होत्या ना, त्या ऑब्व्हियसली एका दिव्यांगाशी झगडत होत्या, आणि त्यांच्या ज्या टीचर होत्या त्या टीचर ऑब्व्हियसली म्हणतात ना, की म्हणजे बघा, ह्या ज्या ब्लाइंड हे जे मुलं असतात, ही जी मुलं असतात ती थोडी त्यांना समजून घ्यायची गरज असते. इन शॉर्ट ते जरा हायपर जास्त होतात, लगेच हायपर होतात, किंवा त्यांना जर काय मिळालं नाही वेळेवर तर काही फेकून देतात वगैरे. तर अशी सिच्युएशन असते, आणि अशाच मुलांना शिकवणं काय सोपं नसतं, खूप कठीण असतं. आणि तिच्या ज्या टीचर होत्या त्या एकदम शांत स्वभावाच्या, एकदम समजूतदार, एकदम माइंडेड. त्याच्यामुळे तिने असं लिहिलंय की दोन परस्पर अगदी विरोधी आयुष्य जशी एकत्र येतात याचं मला तिला नवल वाटतं. पुढे तुम्हाला कळेल की त्या बाईंबद्दल कसं असं लिहिलंय. 3 मार्च 1887, ओके, तनिष्का 87 होता, 88-87 नव्हतं. ओके, ओके. 3 मार्च 1887 मला 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. ओके, म्हणजे काय, 8 इयर्स कम्प्लीट व्हायला 3 महिने बाकी होते. त्या दिवशी मी दुपारी पोर्च मध्ये उभी होती. आता पोर्च काय असतं बघा, हे जे आहे, ही जी बाल्कनी दिसते ना लाकडी, तर ह्याला म्हणतात पोर्च, ह्याला म्हणतात पोर्च रूफ. आता ऑब्व्हियसली जे आपलं हे असतं, नॉर्मली अमेरिकेमध्ये जी घरं असतात ना ती खूप मोठी मोठी असतात, बंगल्यासारखी असतात. तर त्याच्यामध्ये पोर्च म्हणजे काय, तर बाहेरची बाल्कनी. ओके, हे पोर्च हा जो शब्द आहे पोर्च, त्याला म्हणतात बाहेरची बाल्कनी. आता ती कुठे उभी होती, त्या दिवशी मी पोर्च मध्ये उभी होते, शांत, कशाच्या तरी अपेक्षेमध्ये, आईच्या खानाखुणा आणि घरातल्या लगबगीवरनं. लगबग म्हणजे काय, धावपळ. ओके, आज काहीतरी वेगळं घडणार याचा मला साधारणपणे अंदाज आला, म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले. म्हणजे काय झालं बघा, हे जे ब्लाइंड मुलं असतात ना त्यांना आता ही तर म्हणजे मूक आहे आणि म्हणजे बहिरी आहे, आणि वरतून तिला दिसतही नाहीये. तर त्याच्यामुळे घरामध्ये काहीतरी एक बघा, ही जी दिव्यांग मुलं असतात तर त्यांचा सिक्स सेन्स चांगला असतो. आता ऑब्व्हियसली तिला दिसत नाहीये, तिला ऐकायला येत नाहीये, ती बोलू पण नाही शकत आहे. पण एक असतं ना की घरात धावपळ चालू आहे, म्हणजे आई इथे हे करते, आई तिथे ते करते. तर त्याच्यामुळे तिला एक असं फील झालं की हा आज काहीतरी नवीन घडणार आहे, घरामध्ये काहीतरी होणार आहे आज. तर हे तिला कसं कळलं, तर तुम्हाला क्वेश्चन आला, आईच्या खानापुना, म्हणजे आई जसं तिला असं म्हणजे एकमेकांना असं, आता ऑब्व्हियसली ती एका ठिकाणी उभी असेल, तर उभी असल्यानंतर समजा एखादा कोणतरी टेबल हलवत असेल तर टेबलाचा आवाज तर नाही येणार, पण ऍटलिस्ट तिला काहीतरी एक सेन्स जाणवलं असणार तिकडे, आईच्या खानाखुना, घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार आहे त्याचा तिला एक साधारणपणे अंदाज आला. ओके, तिला ऐकायला दिसत तर काहीच नाहीये, पण घरात काहीतरी आज होणार आहे नवीन, असं तिला एक अंदाज, म्हणजे एक सिक्स सेन्स तिला जाणवला. आणि म्हणून ती कुठे गेली, दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत उभी राहिली. म्हणजे ते आता मी पोर्च दाखवली तुम्हाला, तिकडे ती उभी होती. आता ते जी पोर्च होती ना, त्या पोर्च मध्ये अशी वरतून एक वेल आली होती. वेल म्हणजे सगळ्यांना माहित आहे, जिथे झाडणस, वेल म्हणजे आपली पानांची वेल असते ना, आणि त्या वेलीचं नाव दिलंय हनीस्कल वेल. ओके, हनीस्कल वेल.
तर पोर्च मध्ये ती जेव्हा उभी होती तर तिथे हनिस्कल वेलीच्या जाळ्यांमधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. आता ही जी मुलगी आहे ती पोर्च मध्ये, हेलन केलर पोर्च मध्ये उभ्या होत्या आणि मग लेखकाने लिहिलंय त्या पोर्च मधलं वर्णन लिहिलंय. म्हणजे काय झालं त्या पोर्च मध्ये, तर काय झालं की तिकडे ती एक हनिस्कल नावाची वेल होती आणि ती जी वेल होती ती जाळ्यांमधून ऊन वाट काढत तिच्या जवळ आली. म्हणजे ऑब्व्हियसली वारा असणार त्याच्यामुळे ती जरा जवळ आली आणि तिच्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. म्हणजे काय झालं, पोर्च होतं, पोर्चला वरती रूफ होतं, त्या रूफ मधून ती जी वेल होती ती अशी हलत होती आणि ते ऊन जे होतं ते तिच्या चेहऱ्यावर आलं. नकळत माझी बोट बाजूच्या सवयींच्या पानांवरून ओके, आणि मग तिने काय केलं की ती जी वेल होती ती हवेने कशी तिच्या जवळ आली ना, मग तिने काय केलं, तिचे जे बोट होते त्या आता ऑब्व्हियसली तिला सेन्स असणार, ती आता उभी आहे पोर्च मध्ये आणि तिच्या जवळ ती वेल आली, तर तिने काय केलं, आपल्या बोटांनी त्या आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पानांवरून काय केलं, हात फिरवला. वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यांवरून तिची बोट काय केली, फिरली आणि ती जी वेल होती आणि वसंत ऋतू चालू आहे. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन आला की हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कोणत्या ऋतूचं नाव आलंय, तर वसंत ऋतू. पावसाळा चालू आहे. ओके, पावसाळ्यात त्या आल्यात तिच्या टीचर शिकवायला तिच्या घरी. ओके, पावसाळा चालू आहे आणि ती जी वेल आहे त्यांना कळ्या फुटल्या आणि त्याच्यावरनं तिची बोट फिरली. आता हा पाठ कुठे घडला, तर पोर्च मध्ये बाहेर. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय याची मला काहीच कल्पना नव्हती आणि तिला माहितच नव्हतं की त्या दिवशी एक्झॅक्टली आता काय घडणार आहे. बघा, एखादी मुलगी असेल, शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना असतो, म्हणजे ती ब्लाइंड असो किंवा कोणीही असो, शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना असतो. आता त्या जे ब्लाइंड मुलं असतात त्यांना आपण पण समजून घ्यायला हवं. आपण खूप समजून घ्यायला हवं त्यांना, कारण की त्यांना, आणि हा पण समजून घेताना हे लक्षात ठेवायचं की त्यांचा स्वाभिमान जो आहे तो हे नाही झाला पाहिजे. म्हणजे आपण हेल्प करतोय त्यांना, हे आपण ते हेल्प स्वीकारतायत का, तर ते मेन महत्वाचं आहे. हा, म्हणजे ज्या वेळेला तुमच्या जवळपास कोणी अंध किंवा अशा दिव्यांग व्यक्ती आल्या तर त्यांनी हेल्प मागितली तरच, किंवा ते जर संकटात असतील तर त्यांना हेल्प करायला नक्की पुढे जा. ओके, तर हा पहिला पॅराग्राफ कळला स्टुडंट्स? येस टीचर, येस. ओके फाईन. सो आता एक सेकंड, एक सेकंड. ओके, सो पार्टिसिपेंट्स मध्ये कोण आहे, एक सेकंड. ओके, लाकी जर अनम्यूट कर. येस टीचर. ओके, मला सांग की या पाठामध्ये आलेल्या हेलन केलर यांच्या टीचर बाईंचे नाव काय होते? टीचर बाई ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हन. ओके, व्हेरी गुड. या पूर्ण Okay. चॅप्टर मध्ये कोणत्या दिवसाचे वर्णन आलेले आहे? आर्यन यरम, या पूर्ण चॅप्टर मध्ये कोणत्या दिवसाचे वर्णन आले आहे? 3 मार्च 1887. व्हेरी गुड. आणि त्या दिवशी काय होणार होतं? त्यांची ती बाई येणार होती. हा, कशाला येणार होत्या त्या? त्यांना शिकवायला. हा, मग आता पूर्ण वाक्यात बोल. 3 मार्च 1887. 3 मार्च 1887 या दिवशी त्या बाई ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हन त्यांना शिकवायला येणार होत्या. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे, या पाठामध्ये हेलन केलर यांचे वय किती आहे? एक सेकंड, याचा आन्सर मला कोण सांगणार आहे? हेतवी रावल. येस टीचर. हा, हेलन केलर यांचे वय किती आहे? एज 8 नाही, 8 वर्ष लागणार होता. 3 महिना हा. बाकी होता. Yes, 8वा वर्ष exactly. लागायला. Yes, 3 महिने बाकी होते. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे, एक सेकंड, भूमी अनम्यूट कर. येस टीचर. भूमी, मला सांग
की या ज्या हेलन केलर होत्या यांना कसं कळलं की आज काहीतरी वेगळं होणार आहे? ओके, म्यूट युअरसेल्फ. तुझं पाठी आवाज आहे ऍक्च्युली. ओके फाईन. ऋषी अनम्यूट कर. हो. हा, मला सांग ऋषी, आज तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडणार आहे किंवा घरात काहीतरी वेगळं होणार आहे, हे तिला कसं कळलं? ती पोर्च मध्ये उभी होती आणि त्याला कल्पना आली. नाही 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 नाही. त्यांच्या ओके, एनीवन एल्स रेज युअर हँड. ओके, तनिष्का. Yes, teacher. हा, तिला कसा अंदाज कसा आला? तिच्या आईच्या खाणाखुणाला आणि घरातल्या लगबगीवरून तिला कळलं की आज काहीतरी घडणार आहे. हा, आज काहीतरी वेगळं घडणार आहे. ओके, नेक्स्ट आहे, मला हे आता ह्याचं उत्तर सविस्तर पाहिजे म्हणजे तुमच्या ओपन एंडेड आहे. तर एक सेकंड ना, कोण आहे इथे? विनय अनम्यूट कर. येस टीचर. हा विनय, मला सांग, पोर्च मध्ये काय काय घडलं? ती जेव्हा पोर्च मध्ये उभी होती त्यावेळेला एक्झॅक्टली पोर्चचं वर्णन सांग. सकाळचं काय काय घडलं, तुला जसं वाटतं तसं सांग. ती काय करत होती पोर्च मध्ये? ती पोर्च मध्ये उभी होती. हा अचानकच हा, वाऱ्याने काय आली तिच्या जवळ? वेली. हा, आणि हा, वेलीचं नाव काय? हा, वेलीचं नाव काय होतं विनय? हनी स्कल. हा, आणि मग तिने काय केलं? वेलींच्या कळ्यांवर अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या नाही नाही नाही, हनी थांब थांब स्कल थांब. वेलीच्या. हा, नाही, वाचून दाखवू नको. एनीवन एल्स रेज युअर हँड अगर आन्सर येत असेल तर. ओके, आर्यन यरम सांग. तिच्या त्या जायच्या पोर्च मध्ये उभी असताना तिच्या डोळ्यावर हळूच हे वेली मधून वाट काढत ऊन आलं. हा, ऊन आलं. येस. आणि मग नंतर तिने काय केलं? त्या वेलींच्या कळ्यांवर हळूच अलगद हात फिरवला. हात फिरवला का बोट फिरवली? बोट फिरवली. हा, हे महत्वाचं आहे, बोट फिरवली. व्हेरी गुड. ओके, सो पहिला पॅराग्राफ क्लिअर आहे तुम्हाला? येस टीचर. टीचर. येस. येस टीचर. ओके फाईन. तर आता आपण पुढे जाऊया. ओके, लाकी सेकंड पॅराग्राफ वाच. त्याआधी ओके टीचर. त्याआधी काही आठवडे रागाने आणि कडवटपणाने मन इतक्या वर्ग झाला होता की व्यग्र. त्याशी चाललेल्या सततच्या झगड्याने मी अगदी थकून गेले होते. दाट दुःख असताना तुम्ही कधी समुद्रावर गेल्यात अशी वेळी वाटत सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधाराने आपल्याला वेडायला वेडले आणि तशी धुक्यातून जहाज वाटत काळात किनाऱ्याच्या दिशेने येत असते. किनारा गाठेपर्यंत ताण असतो. छाती धडधडत असते. वाट आता काय होणार? शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. फरक इतकाच की माझ्याकडे होकायंत्र वगैरे काहीच नव्हती आणि बंदर किती जवळ आहे तेही कळायला काही मार्ग नव्हता. प्रकाश हवा मला, असे माझे आत्म्याच्या निशब्द आक्रंद चालायला. नेमका त्या हव्याशा श्रेणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन निघाले. ओके फाईन, व्हेरी गुड. लाकी, तुझं रिडिंग वाढलंय. चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. आधी तो एवढं पण नव्हतं, आता चांगली वाचतेस. ओके, सो आपण बघूया आता. ओके, म्यूट एव्हरीबडी. त्याआधी आता बघा, बिफोर सांगितल्या म्हणजे तो जो दिवस आहे त्या दिवसाच्या अगोदर तिची सिच्युएशन कशी होती, म्हणजे विदाउट एज्युकेशन. बघूया आता. त्याआधी काही आठवडे, काही वीक्स, आठवडे म्हणजे वीक्स, रागानं आणि कडवटपणानं माझं मन इतकं व्यग्र झालं होतं की त्या स्वतःशी चाललेल्या सततच्या झगड्याने मी अगदी थकून गेले होते. बघा, नॉर्मली आता तुमच्याकडे अभ्यास आहे करायला ते ठीक आहे, पण एखादा माणूस असेल जो जॉबलेस असेल, ओके, तर
त्या माणसाला दिवसभर पूर्ण वेळ आहे त्याच्याकडे, पण पैसे नाहीये त्याच्या हातामध्ये. तर असा जो माणूस असेल तो किती मानसिक त्याचं खच्चीकरण किती होईल, की अरे बापरे, माझा आता घराचा पूर्ण महिना आहे, मला आता एवढं एवढं करायचंय आणि पण माझ्याकडे जॉब नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत. तर हे आता एक्झाम्पल झालं. आता तिच्यावर येऊया. आता हेलन केलर त्या अंध आहेत. ओके, त्यांना ऐकायलाही येत नाहीये, त्यांना बोलायलाही येत नाहीये. तर अशी जी मुलगी असेल तिचं आयुष्य किती काळोखात असेल. आणि म्हणून लेखिकेने तिनेच लिहिलेलं आहे. हा ट्रान्सलेशन आहे माधव कर्वे यांनी केलेला. काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं, ओके, अँग्री असायची ती एकदम अँशियस म्हणजे, आणि कडवटपणानं म्हणजे इवन असं लिहिलेलं आहे, रागानं आणि कडवटपणानं तिचं मन एवढं बिझी व्यग्र झालं होतं की स्वतःच्याच आतमध्ये तिचा एक फाईट चालू होती. स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्याने मी अगदी थकून गेले होते. म्हणजे आतापर्यंत तो दिवस उजळण्याच्या आधी ती पूर्ण थकून गेलेली होती. कशानं? तर रागाने आणि कडवटपणानं. आणि तिच्या मनामध्ये सतत फाईट चालू होती की अरे माझं कसं होणार, म्हणजे मला काहीतरी करायचंय पण काय करू, मला दिसतही नाहीये. पण त्यामुळे ती दिवसभर काहीच सोर्स नव्हता ना शिक्षणाचा. सो तिच्या आतमध्येच स्वतःमध्ये एक फाईट चालू होती. आणि त्या फाईटचं वर्णन करताना काय लिहिलंय, दाट धुकं असताना, धुकं म्हणजे काय बघा, पुण्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे फॉग दिसणार. तर दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेलात का? मग हे एक्झाम्पल, हे उपमा दिले आहेत म्हणजे तिच्या सिच्युएशनला. अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय. आणि तिचा जो काळोख आहे, तिच्या डोळ्यांच्या आतमधला म्हणजे डोळ्यांच्या मागेचा जो काळोख आहे, त्यांचं वर्णन करताना ती काय म्हणते की तुम्ही कधी असं समुद्रावर गेलात का आणि तिथे पूर्ण दाट धुकं आहे, तुम्हाला काहीच दिसत नाहीये, आणि अशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेने येत होते. म्हणजे काय की एक पूर्ण काळोख आहे तिच्या लाईफमध्ये टोटली काळोख आहे. आणि त्या काळोखामधून त्याचं वर्णन तिने केलंय की समुद्रावर असल्यानं धुकं म्हणजे जे फॉग आहे ते. आणि त्या काळोखातून जशी जहाजातून कशी ती वाट काढत ते जहाज कसं किनाऱ्याच्या दिशेने येतंय, पण किनारा येईपर्यंत ताण असतो. म्हणजे जोपर्यंत आपल्याला जमीन दिसत नाही तोपर्यंत कसं आपल्याला हे असतं, चलबिचल असते मनामध्ये की हा आता एखादा समजा मॅथचा तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला, जोपर्यंत तुम्हाला माहित आहे की तुमच्या टेक्स्टबुकच्या पाठचा आन्सर आणि तुमचा आन्सर टॅली होत नाही तोपर्यंत तुमची धगधग असते. अरे बापरे, आता कसं होणार, आता याचं पुढे काय करू, हे काय करू. सो त्याच वर्णन केलंय की दाट धुकं असताना कधी तुम्ही समुद्रावर गेलात तर तिथे कसं असतं की पूर्ण काळोख आणि त्या काळोखातून जहाज जाते आणि किनारा येईपर्यंत शेवटी तिच्या मध्ये एक ताणच असतो. आपल्या कॅप्टन असतो जो आपला नेव्हीचा, त्याच्या मनामध्ये ताणच असतो की मला ह्या बोटीला, इवन एखादा जर विमानवाला असेल म्हणजे विमान म्हणजे जो चालवतो उडवतो त्याला पण एक टेन्शनच असतं की हा माझ्यावर किती प्रवाशांची जबाबदारी आहे, त्यांना मला सही ठिकाणी घेऊन जायचंय. ओके, सो छाती धडधडत असते. आता असं काय होणार, शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. जर तुम्हाला क्वेश्चन आला शिक्षण बिफोर एज्युकेशन सुरू व्हायच्या अगोदर तिची अवस्था कशी होती, तर धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी. म्हणजे काय, फॉग मध्ये जे अडकलंय जहाज, तिचं पूर्ण काळोखात ती अडकलेली होती. फरक फक्त इतकाच होता की माझ्याकडे होका यंत्र वगैरे काहीच नव्हतं आणि बंदर किती जवळ आले तेही कळायला काही मार्ग नव्हता. म्हणजे काय, जो आपला कॅप्टन असतो जो नेव्हीचा, त्याच्याकडे एक असं ना होका यंत्र असतं. म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणतात, होका यंत्र असं ते कंपास. असतं बघा. त्याच्यामुळे त्याला ना नॉर्थ साइड कळते की कुठे आहे नॉर्थ. कंपास. हा, तिचे कंपास. compass. येस, कंपास, एक्झॅक्टली. सो कॅप्टन कडे ऍटलिस्ट कंपास तरी असतं की त्याच्यामुळे त्याला कळतं की नॉर्थ कुठे. आणि मग नंतर मग एकदा नॉर्थ साइड कळली का मग त्याला सगळ्यात साइड कळणार. आणि बंदर किती जवळ आहे, किनारा किती जवळ आलाय तेही त्याला कळतं. मग हिचं काय होतं की एक तर तिचं काळोखात होतं, ना तिच्याकडे होका यंत्र होतं, ना तिच्याकडे कसला सोर्स होता, ना तिचं आयुष्य चेंज होणार आहे हे तिला माहित नव्हतं. त्याच्यामुळे बंदर किती जवळ आहे, आपलं गोल किती जवळ आहे तेही कळायला तिच्याकडे काय होता, मार्गच नव्हता. आणि ती बोलते मला प्रकाश हवाय, मला कोणीतरी काहीतरी दिशा द्या, माझ्या त्या अंधाऱ्या जीवनातून मला कोणीतरी बाहेर काढा. सो तिला प्रकाश हवाय.
असं माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंदन चालायचं. निशब्द म्हणजे काय? मुक शब्द नाही असे निशब्द. म्हणजे तुम्हाला जर कोणी समानार्थी विरुद्धार्थी आलं की निशब्द म्हणजे मुक ना, म्हणजे ओके विरुद्धार्थी बघूया आपण ह्याचा. आक्रंदन म्हणजे आक्रोश म्हणजे ओरडणे चालायचं. ओके स्वतःच्याच मना स्वतःशीच ती झगडत होती. नेमक्या त्याच हव्याच्या क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हावून निघाले. आता काहीतरी पुढे होणार. ओके आता हे जे पुढे होणार आहे ते ओके. तर त्याच्या अगोदरची एक लाईन काय सांगितली तर नेमक्या अशा सिच्युएशन मध्ये तिला ती प्रेमाच्या प्रकाशात न्हावून निघाली. बघूया आता कोण आता तिला हेल्प करतं, त्या अंधारातून कोण बाहेर काढतं ते बघूया. सो सेकंड पॅराग्राफ कळला? येस टीचर येस. Okay, fine. So, my question is, एक सेकंड now. सुमेध अनम्यूट कर. यस टीचर. हा सुमेध मला सांग, शिक्षणाला सुरुवात होण्याआधी हेलन केलरच्या शिक्षणाला सुरुवात होण्याआधी त्यांची अवस्था कशी होती? राग आणि कडवटपणा. ठीक आहे. हा आणि अजून एक राग आणि कडवटपणा बरोबर आहे. त्याच्याने तिचं मन वेगळं होतं. व्हेरी गुड. आणि ओके अरिफा टेल मी. टीचर टीचर नाही माहित. शिक्षण नाही माहिती सुरुवात टीचर. होण्याआधी टीचर तिचा अवस्था राग आणि कडवटपणा होता आणि असा होता काय डुक्यात सापडलेल्या जहाजासारखी. हा व्हेरी गुड. हे बघा इथे आहे रागानं आणि अच्छा ओके एक सेकंड. रागानं आणि कडवटपणा होता तिच्या ह्याच्यामध्ये आणि इथे क्लिअरली लिहिलंय शिक्षण सुरुवात होण्याआधी तिची अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. ओके सो तुम्हाला क्वेश्चन आले जे बॉक्स आले करायला तिथे बघूया आपण नंतर. ते आहे मी काढले तुमचे क्वेश्चन्स. ओके आणि ह्याच्यामध्ये अजून तर काहीच नाहीये. सगळ्या उपमा दिल्यात त्याच्यामुळे एवढं काही नाहीये. फक्त तुम्हाला कंपॅरिझन दिलंय की तिचं आयुष्य म्हणजे अंधार आणि ते कशाशी कंपेअर केलंय तर समुद्रावरचं जे धुकं होतं तसं. ठीक आहे नेक्स्ट पुढे जाऊया आपण. सुमेध जरा वाच एवढ्यापर्यंत निघालीपर्यंत वाच. नाही होतेपर्यंत वाच. लास्ट पॅरा. ओके सुमेध नाहीये का? ओके फाईन. सो तनिष्का. येस टीचर. येस लास्ट पॅराग्राफ जरा वाच माझ्याजवळ. येस माझ्याजवळ कोणीतरी येतंय मला समजलं. आईच आहे. जाणवलं आईच आहे असं समजून मी हात पुढे केला तर दुसऱ्याच कोणीतरी माझं हातात घेतला आणि मला उचलून कडेवर घेतलं. ह्याच माझ्या बाई ॲनी सुलिव्हन. त्या मला शिकवायला आल्या होत्या. त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर मायेचं पाखर घालायला. दुसऱ्या दिवशी सकाळीच बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. त्यांनी मला एक बाहुली दिली. पर्किन्स इन्स्टिट्यूशन मधल्या अंध मुलींनी माझ्यासाठी ही भेट पाठवली होती. बाहुली लॉरा ब्रीज म्हणून सजवली होती. अर्थात हे सगळं मला कालांतरानं कळलं. थोडा वेळ मी या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षर जुळवली. ते वाचायचंय DOI. DOLL. डॉल. हा बोटाचा खेळ मला फार आवडला. मी ही बाईप्रमाणे बोट फिरवू लागले. शेवटी जेव्हा एकदा मी ती अक्षर बरोबर काढली तेव्हा बाल सुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आले. धावतच जिना उतरून मी आईपाशी गेले. तिच्या समोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा मगाचीच अक्षरे बोटांनी जुळवून लिहिली. मी एक शब्द जुळवत होती. ओके तर बघा आता शेवटची एक लाईन होती. नेमक्या त्याच हव्याच्या क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हावून निघाले. आता बघूया प्रेमाचा प्रकाश तिला कसा मिळाला. ओके सो
माझ्या जवळ कोणीतरी येते असं मला जाणवलं. ओके, तिला फील झालं, तिला असं काहीतरी सिक्स सेन्स तिचा तिला कळलं की तिच्या जवळ आता कोणीतरी येतंय. पोर्च मध्ये उभी आहे ना, तिथे एंट्रन्सलाच उभी आहे. आईच आहे असं समजून मी हात पुढे केला, तर दुसऱ्याच कोणीतरी माझा हात हातात घेतला आणि मला कडेवर घेतलं. कडेवर घेणे म्हणजे काय, अक्षर उचलून घेणे. ह्याच माझ्या बाई ॲनी सुलिव्हॅन. त्या मला शिकवायला आल्या होत्या, त्याही पेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालायला. मायेची पाखर घालणे म्हणजे काय, की तिला जशी आई ट्रीट करते त्याच्याहून जास्त समजुतीने तिला सगळं शिकवणं, तिच्यावर मायेची पाखर घालायला. बघूया कशी घातली त्यांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. त्यांनी मला एक बाहुली दिली. बाहुली मीन्स व्हॉट? डॉल. डॉल. येस, बाहुली म्हणजे डॉल. आता ती बाहुली होती ती त्यांना, त्या ज्या सुलिव्हॅन होत्या त्यांना कोणी दिली होती, तर पर्किन्स इन्स्टिट्यूशन असं नावाचं एक इन्स्टिट्यूशन आहे. तर तिथली जी अंध मुलं होती, तर त्यांनी स्पेशली हिच्यासाठी हेलन केलरसाठी ती भेट पाठवली होती. ओके, गिफ्ट पाठवलं होतं. ओके, भेट म्हणजे काय, गिफ्ट. आणि ती जी बाहुली होती नवीनवाली, जी त्यांच्या टीचरने आणलेली, आणि तिला सजवलं कोणी होतं? सजवणे म्हणजे काय, त्या बाहुलीला कपडे घालणं, नीट असं तिला चांगलं सजवणं. तर तिकडची एक अंध मुलगी होती, लॉरा ब्रिजमन. ओके, तिने ती बाहुली सजवलेली होती. हे तुम्हाला क्वेश्चन समजा आले एक शब्दामध्ये उत्तर, की ही हेलन केलरची जी नवीन बाहुली होती ती कोणी सजवली, तर लॉरा ब्रिजमन. ती कुठून आणली, तर पर्किन्स इन्स्टिट्यूशन मधली जी अंध मुलं होती त्यांनी भेट पाठवली. ओके, हे काय काय थोडे आहेत, नंतर बघूया आपण. अर्थात हे सगळं मला कालांतरानं म्हणजे काही काळ गेल्यानंतर तिला कळलं. थोडा वेळ मी या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी म्हणजे त्या ज्या टीचर होत्या तिच्या, त्यांनी त्यांच्या बोटांनी हळूच माझ्या हातावर, ओके, बाईंनी काय केलं, तिच्या हातावर आहे ना डॉल लिहिलं. डॉल, DOLL. बघा, ही जी अंध मुलं असतात, लास्ट इयरला तुम्हाला एक चॅप्टर होता बघा 7th स्टँडर्डला, पंडित रमाबाई. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्रेल लिपी काय होती ती सांगितली होती, माहित आहे, आठवतंय? येस टीचर. टीचर. जे अंध मुलं असतात ना, त्यांच्यासाठी ब्रेल लिपी काय असते, त्यांच्यासाठी ना असं ते खडबडीत असं ते तयार केलेली असते, बुक असतं त्यांचं ते. मग त्याच्यावर ते हात फिरवून शिकतात, की हा A आहे, हा B आहे, हा C आहे, हा D आहे. मग तसं त्या ज्या बाई होत्या त्यांनी काय केलं, तिच्या हातावर डॉल लिहिलं, DOLL. आता ज्या वेळेला बाईंनी हातावर डॉल लिहिलं त्यावेळेला तिला काहीच येत नव्हतं, म्हणजे आधी तिच्या आयुष्यात एज्युकेशनच नव्हतं. मग तिने काय करणार, आता बघा लहान मुलं काय करतात. आता समजा आई साडी नेसत असेल आणि तिच्या मुलीने तिला बघितलं, आई कशी साडी नेसते, मग ती छोटी मुलगी काय करते, आरशामध्ये जाऊन ती पण काय करते, टॉवेल घेते आणि अशी गोंधळते आणि मग आईसारखी आईला फॉलो करते, म्हणजे आईचं अनुकरण करते. तर ह्या ज्या बाई होत्या त्यांनी काय केल्या, तिच्या हातावर डॉल लिहिलं. हा बोटांचा खेळ मला फारच आवडला आणि तिला हा गेम वाटला, की हा बाई काहीतरी गेम खेळतात माझ्या बरोबर. आणि म्हणून तिने पण काय केलं, बाईंप्रमाणे बोट फिरवू लागले. आणि तिने पण काय केलं, बाईंनी जसं डॉल लिहिलं तसं तिने पण काय केलं, तिच्या बोटांनी डॉल लिहिलं. शेवटी जेव्हा एकदा मी ती अक्षर बरोबर काढली तेव्हा तिला जो आनंद झाला, बालसुलभ आनंद, म्हणजे खूप अगदी प्रमाणाच्या बाहेर, एकदम हॅपी झाली ती. आणि अभिमानानं फुलून आले, की आता बाईंनी जसं लिहिलं एक्झॅक्टली मी तसंच लिहिलं. आणि धावत जिना उतरून तिने ती आईपाशी गेली, आईला दाखवायला गेली, हे बघ मी बघ असं लिहिता येतं मला, हे बघ असं काहीतरी बाईंनी शिकवलं आणि ते मी पण करेक्टली केलं. तर तिला जो आनंद झाला, ऑब्व्हियसली जर एखादी गोष्ट बघा कोणीतरी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, ती एक्झॅक्टली तुम्ही सेम केली, तर तुम्हाला जो आनंद होतो तो तर, आणि तिच्या आयुष्यात काळोख आहे सध्या, सो तिला किती आनंद झाला असणार, बालसुलभ आनंद. आणि ती धावत जिना उतरून आईपाशी गेली, तिच्या समोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा मगाशी अक्षरं बोटांनी जुळवून लिहिली. आणि तिने काय केलं, आईचा हात घेतला आणि आईच्या हातावर काय केलं, डॉल लिहिलं तिने. मी एक शब्द जुळवत होते हे काही मला त्यावेळी माहीतच नव्हतं. म्हणजे तिला हे पण माहित नव्हतं की ती जे लिहिते डॉल, DOLL, तो एक शब्द आहे, एक वर्ड आहे, हे पण तिला माहित नव्हतं. आता स्लोली तिच्या बाई तिला काय करतायत, शिकवतायत. ओके, सो कळला, एवढा पॅराग्राफ कळला? हो टीचर. येस. ओके,
सो आता मला क्वेश्चनचे आन्सर्स द्या. नेक्स्ट सेकंड ना. हेतवी अनम्यूट कर. येस टीचर. हा हेतवी मला सांग की या चॅप्टर मध्ये आलेल्या इन्स्टिट्यूशनचं नाव. पर्किन्स इन्स्टिट्यूशन. व्हेरी गुड. आणि त्या इन्स्टिट्यूशन कशासाठी होतं ते? हा इन्स्टिट्यूशन कोणासाठी होतं ते? टीचर जे हा बोल ना. बोलू शकत नाही हा जे अंध आहे, जे ब्लाइंड अंध आहे त्या आहे, मुलांसाठी त्या specially मुलांसाठी होतं. होते. ओके अरिफा प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. येस टीचर. मला सांग बाईंनी जी डॉल आणलेली तर ती कोणी सजवलेली होती? टीचर लॉरा बिल्झमन. ओके लॉरा ब्रिजमन. आणि आता मला सांग तिच्या बाईंनी ओके बेटा कोण आहे इथे? एक सेकंड दुसरे बघू. ओके भूमी. येस टीचर. हा भूमी मला सांग की बाईंनी ॲनी सुलिव्हन यांनी हेलन केलरच्या हातावर काढलेला पहिला शब्द कोणता होता? डॉल. डॉल. व्हेरी गुड. ओके तर सध्या तरी एवढंच आहे या पॅराग्राफ मध्ये. ओके आणि लास्ट आता एक पॅराग्राफ बघूया एवढं लक्षात आलं पर्यंत. ओके आता कोण वाचणार? भूमी जरा वाच. किंबहुना शब्द म्हणून काही असतं हे तरी मला कुठं ठाऊक होत. मी फक्त बोटांनी बाईच्या अनुकरण करत होते. नंतरचे दिवसात मी त्याच पद्धतीने पिन व्हॉट इज दॅट हॅट 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 कप असे कितीतरी शब्द आणि बसणं उभं राहणं चालणं अशी थोडी क्रियापदाही शिकले. बरेच दिवसे बाई बरोबर राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असते हे माझ्या लक्षात आले. व्हेरी गुड. ओके सो लास्ट काय सांगितलंय की तिला जो शब्द होता जो ती लिहिते तिच्या हातावर तो एक शब्द आहे ते पण तिला काय होतं त्यावेळी माहित नव्हतं. किंबहुना शब्द म्हणून काही असतं हे पण तिला ठाऊक नव्हतं. म्हणजे तुम्हाला तरी माहिती आहे आता तुम्ही तर बघू शकता. तुम्हाला माहिती आहे की वर्ड्स काय असतात. ए काय असतं ABCD आणि असे ABCD मिळून जे आहे ते तुमचे A to Z त्याच्यापासून एक वर्ड तयार होतो. ते पण तिला माहित नव्हतं. ती काय करत होती त्यावेळेला? मी फक्त बोटांनी बाईंचं अनुकरण करत होती. अनुकरण करणे म्हणजे काय? कोण आता मला सांगेल? मगाशी हा वर्ड मी कॉपी करणे. Follow करणे. एक्झॅक्टली येस फॉलो करणे कॉपी करणे. तिला काय माहित नव्हतं. ती ज्या बाई करत होत्या तिच्या हातावर डॉल लिहित होत्या तिने पण काय केलं तसंच केलं. नंतरच्या दिवसात मी याच पद्धतीने आता हा पहिला शब्द शिकली डॉल आणि असंच करून ती काय शिकली? पिन शिकली. PIN पिन. हॅट HAT हॅट. कप CUP असे कितीतरी शब्द. इवन बसणे सिटिंग, उभं राहणे स्टँडिंग, चालणे वॉकिंग अशी थोडी क्रियापदही शिकले. क्रियापद मीन्स ऍक्शन वर्ब. म्हणजे तिने फक्त शब्दच नाही शिकली तर ऍक्शन वर्ब पण शिकली. बरेच दिवस बाईंबरोबर राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे तिच्या लक्षात आलं. म्हणजे काय की ह्याला पिन म्हणतात, याला हॅट म्हणतात. आता हे तिच्या पर्टिक्युलरली काय प्रत्येक वस्तू म्हणजे काय की ती काय करायची अशी हात लावायची. म्हणजे आता हॅट असेल तर त्या हॅटला हात लावून तिला कळायचं की हा. आणि मग बाई काय करायच्या तिच्या हातावर लिहायच्या हॅट HAT हॅट. मग तिला कळायचं की हा ह्याला हॅट म्हणतात, ह्याला पिन म्हणतात, ह्याला कप म्हणतात. ओके स्टुडंट एवढं कळलं? ओके सो आता आर्यन नेरम म्यूट कर. हा आर्यन मला सांग की ही जी हेलन केलर होती या ज्या हेलन केलर होत्या त्या डॉल नंतरचे कोणते शब्द शिकल्या? टीचर हॅट, पिन, कप आणि कोणते क्रियापद शिकली? बसणं, उभं राहणं, चालणं अशी Very थोडी good. क्रियापदे शिकली. व्हेरी गुड. ओके सो आज मला याचे आन्सर्स द्या. ओके रेज युअर हँड. ज्याला आन्सर येते त्याने हात वरती करा. ओके रेज युअर हँड. पहिला शब्द आहे हेलनची अवस्था भावावस्था शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी आणि काही शब्द शिकल्यानंतर. ओके बिफोर काय येणार? अरिफा जरा सांग बिफोर कशी होती अरिफा?
येस टीचर. येस, बिफोर कशी होती तिची अवस्था, शिक्षण बिफोर एज्युकेशन? टीचर धुक्यात सापडल्या जहाजासारखी अवस्था होती. सो पहिला जो होता आपला त्याचा आन्सर इथे होतं. ओके, शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी माझी अवस्था धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. ओके, आणि नंतरचं एक आहे, ओके, काही शब्द शिकल्यानंतर तिला तिची अवस्था कशी झाली, तिला काय झाला? बालसुलभ आनंद आणि बालसुलभ आनंद झाला अभिमानाने आणि फुलले होते. आणि मन अभिमानानं काय केलं तिचं? फुललेले ओके, होते. सो इथे दिले त्याचा आन्सर बघा, इथे बालसुलभ आनंद झाला. आणि सो तुम्हाला जो बॉक्स करायला आला, ओके, सो पहिल्या बॉक्स मध्ये तुम्ही काय लिहिणार की धुक्यात सापडलेल्या कोणासारखी होती? जहाजासारखी होती. आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये तुम्ही काय लिहिणार? बालसुलभ आनंद आणि अभिमानाने फुलून आली. ओके स्टुडंट, एवढं कळलं? येस टीचर. येस. नंतर आहे, काही आठवडे या भावनांनी हेलन केलरचे मन व्यग्र होते. व्यग्र होते हा शब्द कुठे आलेला? हे बघा इथे आहे. तर ते सुमेधने मगाशी आन्सर दिलेलं. काय येणार याचं? एका बॉक्स मध्ये काय लिहिणार तुम्ही? तिचं मन कशाने व्यग्र होतं? रागाने आणि कडवटपणाने. सो एक बॉक्स मध्ये काय लिहिणार? रागाने. दुसऱ्या बॉक्स मध्ये काय लिहिणार तुम्ही? कडवटपणाने. डन. नेक्स्ट आहे, दाट धुके असलेल्या समुद्रातून जहाजातून प्रवास करतानाची भावावस्था. ह्यांचा आन्सर जरा मोठा आहे, ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. म्हणजे बॉक्स मध्ये दोनच असणार आहे. तिथे काय लिहिणार तुम्ही? सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं वेढलं एवढं. एक सेकंड. ठीक आहे, अजून काय लिहिता येणार इथे? धुक्यात सापडलेल्या जहाज वाटा किनारा दिशा येतात असं. हा, आणि किनारा गाठेपर्यंत ताण असतो आणि छाती धडधडत असते. एवढं लिहिलं तरी बस झाले. दोनच लिहायचे तुम्हाला, दोन लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आहे, बाहुली देणारे आणि सजवणारे कोण होते? ओके, टेल मी. बाहुली देणारे कोण होते? पर्किन्स इन्स्टिट्यूशन. व्हेरी गुड. आणि सजवली कोणी होती? लॉरा ब्रिजमन. येस, लॉरा ब्रिजमन. ओके, वेट. ओके, मला सांगा आता, हेलन केलर यांनी सुरुवातीला शिकलेले काही शब्द आणि क्रियापदे कोणतं होतं? बसणं, उठणं आणि चालणं. आणि काही शब्द कोणते शिकलेले नंतर? पिन, कप आणि डॉल. कप आणि हॅट. डॉल नाही झालं इथे, आता पुढचे शब्द विचारलेत ना. ठीक आहे. नेक्स्ट आहे, हेलन केलर यांनी शिकलेला पहिला इंग्रजी शब्द. पहिला डॉल. डॉल. नंतर शिकवणाऱ्या बाईंचे नाव काय होते? ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हन. येस. जहाजाला दिशा दाखवणारे यंत्र कोणते असतात? ते होका यंत्र. आणि बाईंनी हातात दिलेले खेळणे. बाईंनी काय हातात दिली? बाहुली. डॉल नाही, बाहुली. मराठीमध्ये डॉल शब्द शिकली. आणि आता ओके, क्रियाविशेषण आहे आपलं ग्रामर आहे. दाट काय येणार? धुके. पांढरा काय येणार? अंधार. अंधार. बालसुलभ काय येणार? आनंद. आणि निशब्द? आक्रंदन. ठीक आहे. आता काळ ओळखायचं आहे. काळ ओळखायचं म्हणजे काय? टेन्स ओळखायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता किनारा गाठेपर्यंत ताण असतो म्हणजे करंटली चालू आहे, असतो. सो कोणता काळ येणार? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. 3 आहेत. वर्तमान काळ. नेक्स्ट आहे, मला उचलून कडेवर घेतले. भूतकाळ. आता काय होणार? भविष्यकाळ. जिना उतरून मी आईपाशी गेले. गेले. भूतकाळ. ओके. नेक्स्ट आहे, माझ्या पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. म्हणजे प्रत्येक शब्द काय आहे? बोट काय आहे? नाम असेल. बोट म्हणजे नाम. ओके. वेळ कसा आहे? तर थोडा आहे. तर वेळ थोडा आहे. थोडा काय झालं? आता बाहुली छान होती, तर छान काय झालं?
विशेषण विशेषण. तर वेळ थोडी होती तर थोडा काय झालं विशेषण. विशेषण मी आणि या हे काय झालं मी सर्वनाम. नामाची सर्वनाम सर्वनाम. सर्वनाम व्हेरी गुड. हातावर वर फक्त जॉईन झालाय एकदम कॉर्नरला. कोणता अव्यय आहे ते? क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वी आहे का केवळ प्रयोगी आहे? टेबलावर वर काय झालं? शब्दयोगी. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी. व्हेरी गुड. अक्षर म्हणजे काय झालं? नाम झालं. ओके. माझ्या म्हणजे काय? सर्वनाम. सर्वनाम. सर्वनाम हा. आणि आता बघा माझ्या हळू म्हणजे काय झाली ही विशेषण. नाही क्रिया क्रिया विशेषण अव्यय. फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही बोलतात ना की ससा कसा चालतो हळूहळू. तर कसा शब्द कसा आपण विचारतो ना आपण. कळलं तुम्हाला मी शिकवलेलं बघा कसा किती कधी हे असं विचारायचं माहितीये क्रियापदाला. मग तुम्हाला क्रिया विशेषण अव्यय मिळतं. हो. तुम्हाला एकदा कधी माहितीये श्यामचे बंधुप्रेम होतं ना तो धडा. येस टीचर. हा त्या धड्यामध्ये मी तुम्हाला कसं क्रिया विशेषण अव्यय ओळखायचं ते पण शिकवलं होतं की क्रियापदाला विचारायचं. आता ह्याच्यामध्ये क्रियापद कुठे आहे? जुळवली. ओके जुळवली. तर जुळवली कशी जुळवली? तर हळूच. कळलं? तर हळू काय झालं? क्रिया विशेषण अव्यय. कळलं? त्याच्यामध्ये पण कोणतं क्रिया विशेषण अव्यय ते रीतिवाचक आहे. ओके डन स्टुडंट्स. येस. हो टीचर आता माझ्यासोबत शिकाल तर हळूहळू सगळं पाठचं पण आठवेल तुम्हाला. हो टीचर. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे तो मी उद्या शिकवेल. आता एवढा एक पाठ बस झाला. ओके. आता हा मी एडिटिंग करून युट्यूबवर टाकेल मग. ओके ओके टीचर.